आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। धुळे जिल्ह्यातील लळिंग येथील अत्यंत महत्त्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सन 1937 साली भेट दिली होती। त्यांनी 3 दिवस धुळे शहरातील लळिंग किल्ल्याजवळील लांडोर बंगला येथे मुक्काम केल्याचे इतिहासात नमूद आहे। बाबासाहेबांच्या आगमनाची बातमी कळताच धुळे शहरातील व लळिंग परिसरातील अनेक गावाच्या असंख्य नागरिकांनी लांडोर बंगल्यावर मोठ्या प्रमाणात एकच गर्दी केली होती। बाबासाहेबांची अहिराणी गाणी म्हणत हातात रुमालमध्ये बोंबीलची चटणी, कांदा व बाजरीची भाकरी हे भोजन घेऊन महिला लांडोर बंगला येथे पोहोचल्या होत्या। धुळे येथील लळिंगच्या निसर्गरम्य कुराणात वसलेला लांडोर बंगला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अखंड स्मृती तेवत उभा आहे। या ठिकाणी बाबासाहेब 3 दिवस मुक्कामी होते। या ऐतिहासिक प्रसंगाला दरवर्षी 31 जुलैला भीम स्मृती यात्रा भरवली जाते। त्यातून आठवणींना उजाळा दिला जातो। राज्यभरातून आलेल्या हजारो आंबेडकरी अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केले। आपण प्रत्येक लढाईत पुढे चाललो आहोत। आता फक्त एक टप्पा गाठायचा आहे, तो म्हणजे राजकीय सत्ता। आपण कितीही लढा उभा केला, कितीही चळवळ उभी केली तरी जोपर्यंत राजकीय सत्ता समाजाला विकून खाण्याच्या हातात राहते तोपर्यंत समाजाचा उद्धार होऊ शकत नाही, असे सुजात आंबेडकर वंचित आघाडीचे युवा नेते धुळे येथे बोलत होते। ज्या प्रकारे चैत्यभूमी, दादर, मुंबई महू जन्मभूमी व नागपूर दीक्षाभूमी तर थेट स्मृतिभूमी म्हणून ओळखलं जावं अशी तमाम दलित बांधवांची इच्छा आहे। म्हणून बाबासाहेबांनी जो परिवर्तनाचा संदेश या ठिकाणी दिला होता त्याला उजाळा देण्यासाठी व त्याचे पवित्र स्मृती जपण्यासाठी दरवर्षी या ठिकाणी जुलै 31 रोजी देशभरातून असंख्य दलित बांधव अभिवादन करण्यासाठी येत असतात। डॉक्टर बाबासाहेबांनी ज्या बेडवर विश्राम केला होता तो बेड देखील जतन करण्यात आलेला आहे। तसेच अलीकडे त्याच खोलीत बाबासाहेबांचा एक सुंदर अर्धकृती पुतळा देखील बसविण्यात आलेला आहे। 31 जुलै 1992 पासून प्राध्यापक जे खैरनार यांनी यात्रेची सुरुवात केली। आज या यात्रेचे 30 वर्षे होत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीला जवळपास आज 85 वर्षे पूर्ण होत आहेत। गेले असतात आणि अशीच गर्दी सतत राहील अशी याबद्दल मी शाश्वती देतो। तुका सटाणा इथून या लांडोर बंगल्यावर आलेलो आहे। लांडोर बंगला म्हणजे भीम सैनिकांचा एक प्रकारचा मेळावा आहे। सन 1937 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मार्गी धुळ्याला जात असताना त्यांच्या गाडीला काहीतरी खराबी झाली आणि त्यामुळे त्यांना योगायोगाने या इंग्रज काळातील फॉरेस्ट विभागातील लांडोर बंगल्यावर त्यांना थांबावं लागलं आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर भारतातून या लांडोर बंगल्यावर बाबासाहेबांच्या अनुयायी बाबासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी एकत्र येतात। एकमेकांचा त्या ठिकाणी जय भीमचा नारा लावून एकमेकांची ओळख करून घेतात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेबांनी जो बुद्ध, धम्म आणि संघ दिला याचा हा जो कालावधी असतो हा वर्षावासाचा कालावधी असतो। अनेक भिक्खू विविध प्रकारच्या गावांमध्ये बुद्ध विहारामध्ये राहून धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य करत असतात आणि म्हणून या संपूर्ण धम्म उपासकाला या 3 महिने दान करण्याची संधी मिळते। कोणी फळ दान करतं, कोणी खीर दान करतं, कोणी आलतू पदार्थ दान करतं, कोणी चिवर दान करतं आणि योगायोगाने वर्षा ऋतू आहे, निसर्ग सौंदर्य आहे, या ठिकाणी सगळ्याच गोष्टी साध्य होतात आणि म्हणून बहुसंख्येने भीम सैनिक दरवर्षी या लांडोर बंगल्याला जुलैच्या 30, 31, 29, 30 आणि 31 या तारखांना भेटी देतात। त्याप्रमाणे आम्ही पण या ठिकाणी भेटलो। पत्रकारांना मी धन्यवाद देतो, त्यांनी आमची मुलाखत घेऊन आमच्या धम्म कार्याचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे। नमो बुद्धाय, जय भीम। प्रबोधन मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। सुधारत चाललाय आणि ज्यांना विचार समजला त्यांच्यासाठी हा आजचा दिवस महत्त्वाचा आहे आणि त्यामुळं नवीन ऊर्जा आल्यावर ते अजून जोमाने काम करतात। ते कोणासाठी तर समाजासाठी, समाज म्हणजे माणसासाठी। कारण आजच्या जे भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून तुमच्यासाठी बरेचसे समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभेतले बौद्धाचार्य स्वामीर आलेले असे बरेचसे व्यक्ती करतात। त्यात मला एक खारीचा वाटा भेटला, त्यामुळे मी आज आलो आणि इथून